मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्या। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट केल्याची माहिती असल्याची लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागले। भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्यासोबतच केंद्र सरकारचं देखील बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसीएसचे 4 स्टेशन्स आहेत। ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं उभारली आहेत। आपल्याकडनं जी माहिती भेटली आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे। सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेली आहे। या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू। मी परवाच लोकशाही न्यूज चॅनल ही बातमी चालल्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला। खोटे मूल्यांकन करून त्या ठिकाणी खोटे घरं उभे करून खोटे गोठे उभे करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे लाटण्याचा जो प्रयत्न केला असा जो आरोप होता त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे। त्याचा रिपोर्ट या आठवड्यात येईल। मी या ठिकाणी तो रिपोर्ट आपल्याला सांगेल। दरम्यान यावरून लोकशाही मराठीनं स्थानिक प्रशासनाला काही सवाल विचारले, पाहूयात। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नक्की किती लोक प्रकल्प बाधित आहेत? प्रकल्प बाधितांचे रहिवाशी दाखले, त्यांची घरपट्टी, संबंधित सर्व कागदपत्रांची खातरजमा केली गेली आहे का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर मोबदला देण्यात आलाय? बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामाबद्दल किती सर्वेक्षण करण्यात आलेली आहे? प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची मूळ कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ काय आहे? सर्वेक्षणादरम्यान काढलेली जमिनीची आणि बांधकामाची जिओ टॅग केलेली छायाचित्र किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक का करत नाहीत? ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मोबदला मंजूर करण्यात येऊन जी घरं निष्कासित करण्यात दिरंगाई का? इसमें अभी तो नहीं है फिलहाल, जब से हम आए तो नहीं देखे रहते नहीं। यही आगे से सब में चाली में रहते हैं सब लोग। और वो सभी में ऐसी प्रॉब्लम होती है? सब में इधर सब में पूरा भरा हुआ है और बाकी घर भी ऐसे पड़े हुए हैं। हाँ। तो पहले लोग रहते थे या नहीं, रहते थे? आगे हैं, यहाँ पे नहीं है। पानी इतना ज्यादा भरा तो कौन रहेगा यहाँ पे? यहाँ यहाँ पे कोई नहीं रहता। नहीं है। ये भी घर कब बने ये? अब हो गया है 4-5 साल यहाँ पे बना हुआ। लेकिन यहाँ कोई रहने नहीं आता नहीं। क्योंकि पानी भर रहा है। हाँ, तर या सर्व प्रकरणात मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नक्की किती लोक प्रकल्प बाधित आहेत हा महत्त्वाचा सवाल। यासोबतच प्रकल्प बाधितांचे रहिवासी दाखले, त्यांची घरपट्टी या संदर्भात सर्व कागदपत्रांची खातरजमा केली होती का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर मोबदला देण्यात आला असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामांबाबत किती सर्वेक्षण करण्यात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।